आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील आहेत। काय खुलासाचं पत्र पाठवलं तुम्ही? या खुलासाच्या पत्रामध्ये कुठले विषय असे आहेत जे अतिशय महत्त्वाचे नमूद तुम्ही केले? एक लक्षात घ्या, मला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षा यांच्याबाबत माध्यमांसमोर मी वक्तव्य केलं, त्याचा खुलासा मागण्यात आला होता। तो कायदेशीर खुलासा मी केलेला आहे। एकतर कोणतं वक्तव्य हे त्याच्यामध्ये नमूद नाही आहे, त्याच्यामुळे मी कोणत्या वक्तव्याच्या बाबतीत खुलासा द्यायचा हा एक विषय। दुसरं, राज्य महिला आयोग हे संविधानिक आणि राज्यमंत्री वेगळा विभाग आहे, तो कुठल्याही आपल्या पक्षाशी संबंधित नसतो आणि प्रदेश अध्यक्षांबद्दल मी कोणतं वक्तव्य केलेलंच नाही आहे, त्याच्यामुळे माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई ते करू शकत नाही। हे कायदेशीर खुलासा मी त्यांना दिलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राजकारणात आहात, आधी मनसेमध्ये असाल आणि आता राष्ट्रवादीमध्ये। तुमची आक्रमक भूमिका अगदी लोकल विषयापर्यंत ते राज्यातल्या अनेक विषयांमध्ये तुम्ही मांडलेली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या कुठल्या पुणे शहरात म्हणा किंवा राज्यात इतर महिला त्या आक्रमकपणे भूमिका मांडताना स्पष्टपणे दिसत नाहीत। अंतर्गत कुरघोड्यांमुळेच या सगळ्या राजकारणाचा तुम्ही एक बळी पडते? निश्चित अंतर्गत कुरघोड्या या आहेत, त्याच्यामुळे हा कारण का माझा चाकणकरांशी खरंच बांधाला बांध नाही, भांडण नाही किंवा मला कुणाची रेस पुसायचीही सवय नाही। मला सवय आहे माझी रेस वाढवण्याची, परंतु सगळ्याच पक्षामध्ये ह्या ज्या काही गोष्टी होतात त्याचा त्या फटका तिथल्या काम करणाऱ्या लढाऊ कार्यकर्त्याला, लोकप्रतिनिधीला बसतो। याच्यामध्ये मी आहे। म्हणजे मनसेमध्ये जेव्हा हा विषय झाला होता, घुसमुट होत होती, मी त्यातनं बाहेर पडली, पण त्यावेळी नेते आमचं ऐकत नव्हते किंवा नेत्यांचा आमच्याशी संवाद नव्हता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेत्यांशी संवाद आहे, नेत्यांना सांगितल्यावर नेते त्याची खातर माहिती घेऊन निर्णय देण्याचं सुद्धा सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे ठीक आहे की बाबा, आम्हाला आमची कामानीची रेष वाढवायची आहे आणि आम्ही लढाऊ आहोत आणि लढणार आहोत। राष्ट्रवादीमध्ये दोन मतप्रवाह अगदी सुरुवातीपासून दिसतात। एका बाजूला अजित पवार जे आहेत ते तटस्थ भूमिकेत पाहताना दिसतात आणि दुसऱ्या बाजूला सुनील तटकरे आहेत। कदाचित या दोन मतप्रवाहांमुळेच रुपाली ठोंबरेंची कोंडी होते? नाही, मला वाटतं हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुम्ही प्रांत अध्यक्ष आणि माननीय अजितदादांना विचारला तर जास्त बरं पडेल, ते उत्तर देऊ शकतील। परंतु मी रुपाली पाटील, ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे, माननीय अजितदादांची कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले। अजितदादांनी मला प्रवक्तापद दिलं, ते प्रवक्तापद मी अत्यंत प्रामाणिक, निर्भड, अभ्यास, कायदेशीर पद्धतीने जी पक्षाची बाजू मांडायची आहे किंवा एक पक्षाचं ध्येय धोरणं घराघरापर्यंत पोचवायचे ते मी प्रामाणिकपणे केलेलं आहे। त्याच्यामुळे मला कुणाला काय त्रास होतोय, कोणाला अंतर्गत काय कुरघोड्या करायच्यात त्याच्याशी घेणं देणंच नाही आहे। मी माझ्या नेत्याकडे बघून या पक्षामध्ये आलेली आहे। तुम्ही एका बाजूला रुपाली जाकणकर ज्यांच्याबद्दल अनेक वेळा अनेक ठिकाणी बोलता, कदाचित त्यांच्यावर बोलण्यामुळेच ही कारवाई होते? मी अनेक ठिकाणी अनेक वेळा बोलले नाही। हगवणे प्रकरण, त्या राज्य महिलाच्या आयोगाच्या अध्यक्ष आहेत, हगवणे प्रकरणात मी बोलले नाही, मयुरी हगवणे बोलल्या होत्या। त्याच्यानंतर संपदा मुंडेच्या प्रकरणात मी बोलले नाही, त्यांनी स्वतः पीडिताचं चारित्र्यहनन केलं। तनुश्री भिसे म्हणजे जे दीनानाथ मंगेशकरांच्या इथं जो गर्भवती महिलेचा मृत्यू झाला त्याच्यात मी नाही बोलले, त्या बोलल्या होत्या। म्हणजे त्या ज्या काही पदावर आहेत त्याच्या संदर्भातल्या त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरनं महाराष्ट्रातली जनतेमध्ये असंतोष पसरला। तो असंतोष पसरत असताना त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहेत म्हणून पक्षाला त्या रोषाला सामोरं जावं लागायचं। तिथे फक्त आयोग आणि पक्ष हे वेगवेगळे आहेत। आयोगाचं मत म्हणजे पक्षाचं मत नाही, हे खुद्द माननीय अजितदादांनी सांगितलं। याच्या पलीकडे रुपाली पाटील ठोंबरेंनी काहीच केलं नाही, जे राष्ट्रीय अध्यक्षांचं मत आहे ते लोकांपर्यंत पोहोचवलं। तुम्ही म्हणताय की रुपाली चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाचं पद आहे, दुसऱ्या बाजूला त्या पक्षात पण आहेत तुमच्या। तुम्हाला जर वाटत होतं की त्या चुकीचा वागल्या आहेत, मग तुम्ही पक्षांमधल्या लोकांना, पक्षश्रेष्ठींना याबद्दल का सांगितलं नाही? का तुम्हाला FC रोडवर आंदोलन करायची वेळ आली? FC रोडवर महाराष्ट्राच्या लेकी म्हणून आंदोलन होतं। त्या आंदोलनाच्या आयोजक संगीता तिवारी होत्या, शिवसेनेच्या होत्या, म्हणजे सर्व पक्षीय आणि पुणेकरांचं होतं। त्याच्यामुळं त्या आंदोलनामध्ये मी सामील झाले होते, मी ते आंदोलन घेतलं नव्हतं। आजही तुम्ही जर डेक्कन पोलीस स्टेशनला त्याची परवानगी बघितली तर संगीता तिवारी बिटिया फाउंडेशनच्या नावाने, NGOच्या नावाने त्याची हे आहे। मुळामध्ये लक्षात घ्या, हा काही कुणाला कमी दाखवण्याचा किंवा चुकलेल्याचा विषयच नाही आहे, हा आमच्या महाराष्ट्रातल्या पीडितेच्या भगिनीचा विषय होता। आणि पक्षश्रेष्ठींनी
कुणाला खुलासा मागायचा हे तुम्ही त्यांना जाऊन विचारा ना, की तुम्ही का नाही खुलासा मागितला. त्यांना जर ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या तर रुपाली पाटील ठोंबरेला तुम्ही खुलासा उत्तर मागितलं, तसा त्यांनी ज्या राज्य महिला आयोगावर आहेत परंतु त्या पक्षाच्या आहेत त्यांच्याकडे का नाही खुलासा मागितला याची विचारणा तुम्ही माध्यमांनी केली पाहिजे. मी काय त्यांना सांगणार आहे, म्हणजे माझा काय संबंध सांगायचा. त्यांच्या अधिकारातनं त्यांनी मागायला पाहिजे, जसं त्या अधिकारातनं त्यांनी माझ्याकडे मागितलं त्या पद. एवढा रोष आहे तुम्हाला हवंय का महिला आयोगाचं पद? मला नकोय महिला आयोगाचं पद. मी पुणे मनपा निवडणूक लढवणार आहे. काय होतंय की काम करत असताना आपण जर अन्यायाला विरोध केला की महिला आयोग पद पाहिजे, प्रदेशाध्यक्ष पद पाहिजे, एका व्यक्तीवर नाही ना, एका म्हणजे रुपाली पाटील ठोंबरेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालतो का? तर नाही. अनेक महिला आहेत त्याच्यामध्ये. त्या सगळ्या महिला त्या त्या पदावर त्या त्या ह्याच्यावर, मग कायदेशीर जी मागणी असते एक व्यक्ती एक पद ही स्वाभाविक आहे. याच्यामध्ये कुणाला विरोध आहे, त्यांना देऊ नका, ते शत्रू आहेत म्हणून करत नाही. परंतु काही लोक जर ते शत्रुत्व स्वीकारून जर इंटरनल कुरगुड्या करत असतील तर ते तुमच्या समोर आहेत. आता पुढे काय? पुढे सगळा काळ जो आहे तो निवडणुकींचा आहे. निवडणूक लढवणार आहे. कसबा मतदारसंघामध्ये मी स्वतः निवडणूक प्रभाग 25 प्रभाग 26 OBC महिलामधनं माझी निवडणूक आहे आणि माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील हे करणारी कार्यकर्ता आणि पदाधिकारी. दादा काल काय म्हणाले? दादांनी सांगितलं की मला जे काही प्रवक्तेपदाची फेरनिवड होती हे त्यांना माहीत नव्हतं, ते त्यांच्याकडे आम्ही पाठवलेले. मी याच्यावर योग्य निर्णय घेतो. एका बाजूला तुम्ही एवढं आक्रमकपणे बोलताय, दुसऱ्या बाजूला एक गुन्हा देखील तुमच्यावर दाखल झाला खडक पोलीस स्टेशनचा. दोन्ही प्रकरणं जरी वेगळे असले तरी कुठे तरी परत बॅक टू बेसिक्स म्हणजे अंतर्गत कुरघोड्यांमुळे हा गुन्हा दाखल होतो. 100% गुन्हा. मला सांगा, पोलीस स्टेशन हे काही सार्वजनिक ठिकाण जरी असलं तरी लोकांना न्याय देणारं पोलीस स्टेशन आहे. तिथं 100 जण नाही 200 जण येऊ शकतात. कोण आहे मग एवढं तुमचं? पक्षातलेच आहेत ते. त्या कुणी CPंना फोन केला, कुणी PIशी बोलणं केलं, PIशी बोलत असताना कारवाई करा हे कुणी सांगितलं, हे सगळं मी CDR काढायला लावलेले आहेत. पोलिसांनाही पत्र दिलेलं आहे. त्याच्यानुसार मग ज्यांनी म्हणजे वाईट एवढंच वाटलं की काही संबंध नसताना जाणीवपूर्वक आपल्याच पक्षातल्या पदाधिकाऱ्यावर नेत्यावर गुन्हा दाखल करायला लावणे ही शोकांतिक आहे. या सगळ्याबद्दल प्रदेशाध्यक्ष किंवा अजितदादांना सांगितलं का? अजितदादांना, माननीय अजितदादांना सांगितलेलं आहे. काय म्हणले? बघतील ना ते, आता त्याच्यावरच निर्णय देणार आहेत ना ते. कारण का ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. हे फार शॉक आहे. आणि जे गुन्हे समझोता झाले होते, अहो इथं गुन्हे जरी झाले तरी कोर्टामध्ये, लोकशाही अदालतमध्ये मेहरबान कोर्ट समझोता काढून केसेस संपवतो. आणि इथं आम्ही संपवलेल्या केसेस आमच्याच पक्षातले जर फोन करून दाखल करायला लावत असतील. कारण का तुम्ही जर ते बघितलं, ज्या दिवशी प्रकार घडला पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही केसेस संपल्या, म्हणजे समझोता झाला होता, दुसऱ्या दिवशी त्याचा अर्ज जातो, CPंना फोन जातो आणि अर्ध्या तासामध्ये गुन्हा दाखल होतो. त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे होतं की जर समजा परत अर्ज आला, दोन्ही पार्ट्या बोलवल्या पाहिजे होत्या आणि मग दोन्ही पार्ट्यांच्यानुसार पुढील कारवाई करायला पाहिजे होती. तर नाही, तुम्ही गुन्हा दाखल करा, मी माझं पुढचं बघतो, असा जो काही ज्यांनी निरोप दिला त्याच्यानुसार गुन्हा दाखल केला. तरी रुपाली पाटील ठोंबरे लोकांना न्याय देण्यासाठी जर अंगावर गुन्हे घेत असेल तर घरातल्यांना न्याय देण्यासाठी एखादा गुन्हा अजून दाखल झाल्याने मला कोणताही फरक पडत नाही. माझ्या कायदेशीर लढाया या चालू असतातच आणि ते मी जिंकते सुद्धा. शेवटचा प्रश्न, चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवणार आहे? चाकणकरांच्या नाही हो, आयोगाच्या अध्यक्षांची म्हणा. आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत? आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरच आहेत सध्या. अध्यक्षा पण आहेत ना, दोन हे महिला आयोग पदात. महिला राज्य आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्याची मागणी महाराष्ट्राने कायम जर ठेवली तर मी त्यांच्या सोबत आहे. त्यांनी जर त्यांना माफ केलं तर मीही त्यांना त्या माफीमध्ये सोबत आहे. महाराष्ट्राची जनता जो निर्णय घेईल त्याच्या बाजूनीच मी आहे, अशी भूमिका रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केली. आणि अजूनही चाकणकरांच्या राजीनाम्याबद्दल त्या अप्रत्यक्षपणे सुद्धा ठाम आहेत. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.